पुत्र प्रतिष्ठा जनकस्य संपद पुत्रस्य नाशेन पिता विद्रुह्यते। म्हणजे आपण आज आलेलो आहोत मुंबईतील रंगारी बदक चाळीमध्ये आणि तिथला हा जो बाप्पा आहे ह्या बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे। लाडका लंबोदर या नावाने हा आपला बाप्पा प्रसिद्ध आहे आणि ह्या बाप्पाबद्दल सांगायचं तर 14 फुटाची ही मूर्ती आहे आणि इथे हे जे मंडळ आहे ह्या मंडळाचं हे 86वं वर्ष आहे आणि हे पौराणिक कथेवरती ते दरवर्षी चलचित्र दाखवलं जातं। खूप छान संकल्पना ते दरवर्षी ते मांडत असतात आणि एक पारंपरिक संस्कृती जपणारं असं हे मंडळ आहे। तेव्हा अशा या सुंदर आणि भव्य मूर्तीचं दर्शन घेऊन आपण सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। वंदितो मी चरण चरण येऊनी तुझला शरण। मंगलमूर्ती श्री गणेश तू गजवदना तुझला, वरद विनायक एकदंत तू गणाध्यक्ष पहिला। ताई तुझं नाव सांग बरं। माझं नाव श्रवणी क्षितिज खामकर। आणि माहेर कुठलं? माझं माहेर इथेच काळा चौकी। काळा चौकी। हो. आणि सासर? सासर पण इथेच काळा चौकी। बरं, काय आठवणी आहेत तिथल्या गणेशोत्सवातल्या, गणपती बाप्पाच्या, आपल्या महागणपतीच्या, किंवा अशी कुठली प्रचिती आली आहे का की जिथे आवर्जून इथे सांगावीशी वाटते? माझं माहेर पहिले गणपतीचं मी सगळं गावी अनुभवायची। कधी दिवस संपायचे काहीच कळायचं नाही। गौरी आणायचे, गौरी आमच्याकडे बसतात, त्याच्यामुळे ते मला असं वाटायचं की गणपती उत्सव ह्याच्यापेक्षा वेगळा कधी आणि सुंदर कधी असूच शकत नाही। पण तो अनुभव इथल्या महागणपतीने आणि माझ्या स्वतः घरात गणपती बसतो त्याने तो अनुभव खोटा ठरवला। आणि खरंच मला असं सांगावंसं वाटतं की मला जेवढी घरातल्या गणपतीबद्दल उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता महागणपतीबद्दलही असते। त्याच्यामुळे आणि सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे ऑफकोर्स। सगळेजण घरातल्यासारखं इथे राबतात, काम करतात, दिवसाची रात्र करतात। रात्र मोठी वाटते, कोणी झोपतही नाही, एवढा सुंदर म्हणजे इथला प्रवास असतो। 11 दिवस कधी जातात काहीच कळत नाही। गणपती आणताना आगमनाच्या दिवशीही एवढी आमची धांदल असते, त्यामुळे हा अनुभव खूपच वेगळा आहे जो मी शब्दात कधीच वर्णन करू शकत नाही। जेव्हा 11 दिवसानंतर जेव्हा बाप्पाचं विसर्जनाला जेव्हा निघत असतो तेव्हा असं वाटत असतं की आपल्या घरातलीच कोणतरी व्यक्ती आता चालली आणि पुन्हा वर्षभरानंतर वाट बघावी लागते। घरातला ऍक्च्युली गणपती जातो तेव्हाच आमचं म्हणजे असं काळीज एकदम वर खाली होतं, पण महागणपती सावरतो। आणि नंतर जेव्हा महागणपती जातो ऑफकोर्स दारातूनच जातो, जसं दारातून येतो आमच्या, आणि तेव्हा जाताना डोळे पाणावलेले असतात। पाठी मागून बाप्पा बघणं म्हणजे एकदम डोळ्यात पाणी आणणारा क्षण असतो। बरं, यावर्षी बाप्पाकडे काय मागणं आहे तुझं? गणपती बाप्पाकडे माझं हेच मागणं आहे की दरवर्षी हा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पार पाडला जातो। खूप प्रचंड संख्येने गर्दी होते, ती यावर्षीही झाली होती। अनएक्सपेक्टेड क्राऊड आलेलं आणि हा उत्सव तसाच सुंदर मोठ्या थाटामाटात आणि त्याच्या कृपेने व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडावा हीच इच्छा आहे। ताई तुझं नाव सांग बरं। माझं मानसी स्वप्नील पवार। काय मागणं मागशील यावर्षी बाप्पाकडे? काही नाही, सर्वांना सुखी ठेव, सगळ्यांवरती लक्ष ठेव, मुळात तुझी कृपा आमच्यावरती राहू दे। सगळे जे काम करतायत, कार्य करतायत, दिवस रात्र त्यांचे 10 दिवस तेच असतात। सो 10 दिवसानंतर पण पूर्ण वर्षभर त्यांच्यावरती तू तसंच लक्ष ठेव जसे 10 दिवस असतात ते लोक त्यांच्यावर। बस बाकी काही नाही। वा, खूप सुंदर, दोघींशी बोलून खूप छान वाटलं। आता एक प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आपण करणार आहोत। एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचंय, पण उत्तर द्यायच्या आधी टाळी वाजवायची। ज्या ताईला उत्तर येते तिने टाळी वाजवायची। ओके? गणपती बाप्पाच्या भावाचं नाव काय? त्या ताईने टाळी वाजवली। ओके, हा काय नाव? कार्तिकेय। बरोबर उत्तर आहे, त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन। त्यामुळे 16 सख्यांच्याकडून तुम्हाला गणपती बाप्पा निमित्त आम्ही एक प्रसाद देणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे।